बोल. ना किती दिवसांपासून म्हणतोय घरी चला वरी चला, पण हे काय ऐकतच नाही बघा. अरे चांगलं आहे की मग, कामाची काम ठेवणारा जोडा आहे काय माझा. मग काय तर. अरे तुम्ही दोघं उभा का, बसा की. होय. बाकी आज काय बाहेर जाणार काय? होय चाललोय का पाहुण्याकडे, दीदीसाठी स्थळ आहे, जरा बघून यायचं म्हणतोय. होय की चालतंय की. तुला सांगतो माझा, आता वय झालं म्हणून उरकून घ्यावं म्हणतोय, पण आजकालची पोरं काय चांगली भेटत नाहीत बघ. अरे कोण दारूच पितोय, कोण गांजाच फुकतोय. आजकालची पिढी नसल्या राव सगळी. आता लग्नाचा जोडा जमवायचा म्हटल्यावर जरा सहज चापचूनच बघावं लागतंय. होय तसं बी आहे की. तात्या मी काय करतो, म्हणजे माझ्या ओळखीतला एखादा पोरगा बघू का? म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर बघतो बरं का. अरे बघ की चालते. अरे एक पोरगा बी बघ आणि एखादी पोरगी असली ती पण बघ. जोन आलं तर दोघांचं बी लावू की एका मांडवातच. काय मग नाना? बघा तात्या आता तुमच्या यानेच. हा मग काय तर बघतो की. अहो हिच्या गावाकडं लय चांगल्या घराण्यातल्या पोरी येते, देखण्या दुखण्या आहेत त्या. मग बघतो की. हा बघ की, बघ बघ. चहा पित असताना महादाच्या मनात चुकून सुद्धा विचार आला नसेल की ह्या नेहाचं लग्न त्याच्या बायकोसोबत लफडं केलेल्या अतुलसोबत जुळणार आहे. हे जगणं जगत असताना आपण जो विचार करतो, बोलतो, ठरवतो, तसंच काय होईल याचा नेम काय नाही हो, नाहीच ना. म्हणून तर इकडं नेहाच्या लग्नाचा विषय चालू असताना तिकडं लग्न झालेली संगी स्वतःच्या नवऱ्याला सोडून अतुललाच नवरा समजून जगते आहे. केलं बरं मी. अगं वेळ बघत नाही, काळ बघत नाही, जेव्हा बघाल तेव्हा दमवतेस बघ मला. आता एवढाच दमतोय वय तू? हा अगं दमाचा विषय नाही ग, की तू कोणी तर आपल्याला बघितलं कोण आलं तर हा विचार करून मन चार विचार होते, बाकी काय नाही. घाबरते वय माझं पाखरू. हा ना. बरं चल आता. कुठं? हाय का, तू जर एवढं घाबरत असशील ना मग घराकडे गेलेलं चांगलंय. घरात? हा तसं बी तिकडे कोणी येत नाही. मी तसं आडमार्गी लढण्यापेक्षा बरं आहे की घरातच जाऊ. अगं पण संगे चल ना आतल्या, चल बरं. चल. तू अगं ऐकतच नाही आजकाल. अरे मला ऐकायचंच नाही. काय बघतोय? आता तू बघा आलोय.
बुरक्या कुठली कोंबड्या हा हे असलं काढ करतोयस होय हा हे असलं काढ करतोयस असलं काढ करतोयस हा? अरे हे घर मी तुझ्या विश्वासावर टाकलं होतं ना हा आणि तू 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 काय करतोयस रे काय करतोयस मेल्या मूर्ती तुझा जीव घेईन माहित आहे का भाऊ चुकलं माझं. काय चुकलं तुझं हे असलं करायचं चुकलं अरे तू हे असलं करण्यासाठी तुझ्या विश्वासावर हे घर सोडलंय का मी हा अरे आपल्या अरे तू चांगलं काम करावंस हा नाव करावं म्हणजे तुला कोणीतरी चांगले पोरगी देईल तुझं लग्न ठरवस तर ते नाही हा गाबड्या अरे ज्या बायांना नवऱ्याने सोडले त्यांच्या नादाला लागलायस तू अरे ते त्यांचं वाटोळ करतात पण तुझं सुद्धा वाटोळ करायला लागलेत ते अरे संपून जाशील रे संपून जाशील काय नाही तुझं ऐकण्यात काय गरज नाही हा ठरलं तुझं लग्न लावून द्यायचं कसं बी करून तुझं लग्न लावून द्यायचं काय बी होऊन देत डायरेक्ट लग्नच मग ती पोरगी काय असून देत गोरी असून देत तुझं लग्न लावून देणार नाहीतर मी माझं नाव बदलणार हळव्या काय बी होते त्याचं नाव बदली करून टाकीन आणि आतल्या सांगून ठेवतोय ती नासकी बाई पुन्हा या घरात दिसता कामा नाही समजलं तुझे काळ तोंड दाखवू नको मला कसल्या विश्वासावर अरे हिरो काय रे 2 दिवस मी नाही आले तर तू तर परत अवतारच बदलून टाकलाय काय झालं अरे काय झालं बोल ना काय झालं कोण काय बोललं का तुला कोण बोललं आज भाऊने ते आणलंय आणि बरंच काय काय बोलून गेलं. हल्लं म्हणजे काय आणलं नक्कीच तू काहीतरी कान केलं असणार नाही ते आमच्या शेताची कामं नीट झाली नाहीत ना म्हणून हाणलंय. होय शाण्या खोटं तर बोलूच नको शेताला काम नाही झालं म्हणून भाऊ कधीच हाणायचे नाही कारण तुझ्यापेक्षा ना जास्त दिवस आम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्याच्यामुळे तू काही खोटं बोलूच नको म्हणूनच हाणलं त्यांनी मला आणि बरंच काय काय बोललं. हे बघा तू मला माहिती आजपर्यंत तू खूप खोटं बोललाय माझ्याशी पण आता तुला माझी शपथ आहे काय आहे ना ते खरं खरं सांगून टाक मला खोटं अजिबात बोलू नको तुझं काय बी असू दे तू काय केलं असलं ना तरी पण मी तुझ्याच बाजूनी फक्त माझ्या राजा माझ्याशी खरं बोल भाऊ बोलत की कसले पण मिळू दे पण लग्न करून टाकतो तुझं असं अचानक लग्नाचा विषय अच्छा त्या कामवाली बाईसोबत कांड केलं असणार आहे ना आणि ती कांड भाऊनी पाहिलं असणार आहे म्हणूनच चोपलाय वाटतं बरोबर ना बरं झालं हल्लं ते तरी मला वाटलंच होतं लफडेबाज जरा कुठे चान्स भेटला की लगेच तोंड घाण करून घ्यायची घाण सवय आता हे ना जरा बंद कर आणि भाऊनी जो निर्णय घेतलाय ना तो योग्यच घेतलाय लग्न केल्याशिवाय तू नाही सुधारायचा. अगं
आता संगीबरोबर मी काय काढ नाही करणार, पण माझं लग्न झालं तर आपलं बोलणं बंद होईल ना. जर तू लग्न करून सुधारणार असशील ना तर आपलं बोलणं बंद झालेलं कधीही चांगले. आणि हां, लग्न कर आणि आता योग्य मार्गाला लाग. जसं आजकाल आम्ही दोघं योग्य मार्गाला लागलंय तसं. कळलं ना? बरं. दुखतंय का? लय हाणलंय भाऊने. बरं थांब, मी गरम कापड आणि शेकवते. बघू. दुखतंय का? हां. हळूच करते, बघू बरं वाटेल. माधुरीसारखी प्रेमळ माणसं आजकाल शोधून बी सापडत नाहीत राव. म्हणजे यांचं कसं असतं, एकदा का जीव लावला की लावलाच. मग ते काय बी होऊ दे, आपल्या आवडत्या लोकांचा हात अजिबात सोडत नाहीतच. जसा हात चालू काळात अतुलनी नेहाचा धरलाय. मला बघायच्या आधी तुम्हाला किती मुलींची स्थळं आली होती? भाऊ तसे बरेच स्थळ बघत होते. त्यातल्या काही मुली मला पसंत येत होत्या, तर काही मुलींना मी जॉब करत नाही ना, म्हणून पसंत येत नव्हतं. हां, ते तर आहेच, पण तरी किती मुलींची स्थळं आली होती? आले असतील की 10-12. अय्यो, एवढ्या मुलीनंतर माझा नंबर लागला होय? हां ना. मला एक सांग, तू मला पसंत करण्याआधी तू किती मुलांना बघितलं होतं? म्हणजे तुला किती स्थळं आली होती? तात्यांनी 2-3 स्थळं बघितली होती, ते पण बाहेरच्या बाहेर. तुम्ही घरी आला आणि आपलं जमलं. अरे वा, म्हणजे मी नशीबवान आहे तर. तात्या पुण्यातला जॉब करणारा मुलगा बघत होते, पण तुम्हाला कशी तयार झाले काय माहिती. घरात तर हाच विषय चालायचा की पुण्यात जॉब करणाऱ्या मुलाला द्यायचं म्हणून. बरं, शेती आणि घराकडे बघून झाले असतील तयार. हो, मला पण तसंच वाटतंय. मला एक सांग, तात्या, भाऊ आणि आईचं दे सोडून, तुला खरंच मी पसंत आहे की ह्या लोकांना आवडलं म्हणून तू पण तयार झालीस लग्नाला? माझ्या मनाचा इथे विषय काय येत नाही हो. म्हणजे घरचे हो बोलले तर हो, नाही तर नाही. समज उद्या घरचे तुझ्या लग्नाला तयार नाही झाले तर? सांगितलं ना, घरचे हो तर हो, नाही तर नाही. अय्यो, अवघड की. मग ते तर आहेच. भाऊ, लग्नाची तारीख लवकरात लवकर काढा बुवा. अतुल शेठ नेहाचा विचार ऐकून थोडा हादरलाय. जरी लग्न जमलेलं असलं तरी मोडणार नाही हे कशावरून? त्यामुळे ज्या चुका त्याने आधी केल्या आहेत त्या तो 100% टाळणार आहे. चला आता थोडं मागे जाऊ आणि संगीचा विषय भाऊंनी कसा क्लिअर केला ते पाहू. अतुल संगीचं लपडं भाऊंनी रंगे हात बघितल्यापासूनच लग्नासाठी पोरी बघायला सुरुवात केलेली होती. आणि त्यावेळी भाऊला पक्का माहीत होतं की नुसतं अतुलची लग्नाची व्यवस्था करून चालणार नाही, तर संगीच्या लग्नाची पण घडी त्यांना बसवावी लागणार होती. म्हणूनच ते निम्मा वेळ अतुलसाठी मुली बघण्यात घालवत होते, तर राहिलेला वेळ संगीच्या नवऱ्याला समजवण्यात घालवू लागले होते. दाजी दाजी बरं भेटला बघा तुम्ही. अहो घर लॉक सकाळ सकाळपर्यंत काय आता काय करायचं, घरात काय आहे कोण राहिलं तर. अहो बोलायचं होतं तुमच्या संकट. लावू का गाडी पुढे? लावा हा? घ्या. एवढं नाराज झाल्यानंतर कसं व्हायचं? काय करता सर, काय सांगायचं. पाहुणं वातावरण चांगलं आहे बरं का. असं पावसा पाण्याचं वातावरण असलं ना की बरं वाटतं बघा. बरं, नाश्ता पाणी झाला का नाही? कशाचं नाश्ता कशाचं काय राव, बायकोन आणते होय. याला भोकाची गेली सोडून. तुमचं समज बरोबर आहे पाहुणं, पण असं जगताना काही गोष्टी आहे ना जागच्या जागी सोडून द्यायच्या असतात. नाही तर काय होतं माहिती आहे का, आपल्या त्या जगण्याचं हसू होऊन जातं बघा. हसू तर झाले की राव, मग समध्या गावात समध्या पाहुण्यात हसू तर झाले. हा विषय तुम्हाला माहीत झाला म्हणजे तुमच्या गावात बी हसूच झाले की आता. हा, माझ्यापर्यंत गोष्ट पोचल्यात, मला समजतात, पण असं लोकांचं मनावर घेण्यात काय अर्थ नाही हो.
त्या काही गोष्टी आहे ना म्हणजे आपलं दुःख आपल्याला बी सोसावं लागतंच की. अहो सोसायला मी तयारच आहे हो सर, पण ह्या सांगितलं काय पाहिजे ना, किती तर सांगितले वाद घालू नको, नको तिकडे राहू, आपण जशी हुकीन तशी वागते राहू. कुठल्या गोष्टी हात असते हो सर. तिलाच माझ्या संग, माझ्या पोरा संग, माझ्या आई संग राहायचं नसलं तर मी तर काय करणार आहे सांगा की. बरोबर आहे तुमचं. हे बघा त्याबद्दल मी तिला बोलतो, समजवतो, आणि जसं म्हणजे समजूतदारपणानं कसं आहे ना सोडवता आला हा प्रश्न तसं आपण सोडवू. पण हां ऐका ना पाहुणे, त्यासाठी तुम्हाला गावाकडे यावं लागेल. तिथं आपण ना भेटू, बोलू, प्रश्न सोडवू. काय हे मी नुसते म्हातारीकडे दादा, ते काय ऐकून घेत नसतं आता. लई बाई होती. बरं म्हातारीकडं सोडा, आमच्या घरी तर याल. हां तिथं तुम्ही असाल, संगी असेल, मी असन. तिथं आपण बोलू, ते आहे तो प्रश्न तिथल्या तिथे जागच्या जागीच सोडू. कुणाला म्हणजे त्याचा त्रास तुम्हाला बी होणार नाही आणि कुणाला ही गोष्ट कळणार बी नाही. कसं आता तुम्ही बोला. अहो सर संगीती मी सांगतो ना तुम्हाला, नसतं लवतं घेते राव. पाहुणे मी आहे ना तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना हां. बोलू सोडू असं ताणण्यात मजा नाही बघा. बरं सर तुम्ही म्हणता तरी एकदा येतोच मी, बघू मिटलं तर मिटलं. आता कसं आता असं करूयात, ह्या शनिवारी एक नाही मी शाळा सुटली की गावाकडे येतो, तुम्ही इकडून गावाकडे या. हां आपण तिथं भेटू, बोलू, बसू, बोलू आणि मिटू एकदाच हे प्रकरण. कसं काय वाटतंय? चालते, तुम्ही म्हणता तरी एकदा येऊनच बघतो मी, बघू मिटलं तर मिटलं. चालतंय मग ह्या गोष्टीवरती पक्कड चहा होऊन जाऊन द्यात. हां ओय टपरी आहे ना तिथं, त्या टपरीवरती चांगला चहा मिळतोय. चला हां नाश्ता बी करू. चला चला लई पोटात बराक पडले. अहो गावचं तुम्ही ना पाहुणं आहे आमच्या. हां पाहून काय राव लई जेवण हाल चालू करतो त्या सांगा तुम्हाला. बसा बसा समोर. बघा मिटलं तुमच्या इथे चांगलं. अहो मिटल मिटल. अतुल भाऊ 101% आमचं जमलंय बघा. काय जमलं रे? ते समोर बघा ना, ती वर्षी आहे ना कवच झालं नुसतं माझ्याकडे बघते बघा. वर्षी होय? हा सौम्या ती वर्षी तुझ्याकडं नाही राम्याकडे बघते. होय रा अतुल भाऊ, मला तसंच वाटतंय, ती माझ्याकडेच बघते. ए राम्या, त्या दिवशी शिव्या विसरला होय? अरे त्या दिवशी मी गाय मध्ये डोळा मारला, ती त्याला कळालं बी असेल आणि त्याच्यामुळेच ते आज माझ्याकडे बघत बी असेल. हे राम्या सौम्या, तुम्हाला जे काय बोलायचं ना ते बाहेर जाऊन बोला. तिथं किरकिर ऐकून डोकं आवड झालं माझं. वार वा पट्या, स्वतः सगळं करून बसलाय आणि आता कुठं आमची जरशीक बारी आली तर आम्हाला हाडतूड करायला लागला होय. मग काय तर लागा, ह्याच्यासाठी आपण काय काय नाही केलं. आता कुठं आपली बारी नाही आली तर पोरगी पटवून द्यायची तर लांबच, हे तर आपल्याला कुत्रे हाकल्यागत हाकलाय लागला. अरे बाबा तवाचा काळ वेगळा होता, आताची वेळ वेगळी आहे. आणि अनुभव आहे म्हणून सांगतो तुम्हाला दोघाला बी, नका पडू लपड्यातला गाव. ए अरे बंद करतो तो प्रवचन, स्वतः सगळं करून भागलाय आणि आता आम्हाला शहाणपणा शिकवायला लागलाय. ए बाबा नाही शिकवतो तुम्हाला शहाणपणा, पण जे काय करायचं ना ते बाहेर जाऊन बोला. तिथं पडू द्या मला. या सगळ्या गोष्टीचा विचार करून डोकं उठलंय माझं. बर बर पडतो, गुळी बिळी आणून देऊ काय? काय गरज नाही, राहू दे. संगीताई ते जाऊ दे, पण तिथे ग आपल्याकडे बघून काय बोलतायत ग? काहीतरी माझ्याबद्दलच बोलत आहेत वाटतं. तुझ्याबद्दल काय बोलणार आहे ती? काल झाला एक विषय, त्याच्याबद्दलच बोलत असते. काय झालंय मला बी सांग की. अगं मी पहिले या तुळशी बोलून येते, तोपर्यंत तू काय कर, या दोन्ही पोरांना इकडे बोलवून घे आणि आमचं होईस्तोवर त्यांच्याशी बोलत बस. नाही बाई, त्यांना मी नाही बोलवणार. अगं बोलव की माझ्यासाठी. अगं पण तुला माहितीच ना, आधीच ती बोलाव ना, मी म्हणते म्हणून. नाही बाई, मी नाही त्यांना बोलवणार. बरं एक काम करू, मी त्या दोघांना बोलवते.
पण अतुलचं आणि माझं बोलणं होईस्तोवर त्यांना अजिबात तिकडे भटकू देऊ नको काय, इथंच गुंतवून ठेव. ए रामा सोमा इकडे या र, वर्षीला तुमच्या संग काहीतरी बोलायचंय. आम्हाला की फक्त मला? अरे दोघांना बी. हा हा आलो आलो. काय झालं र, असं तोंड पाडून का बसलाय? हाय का तुझ्यासाठी मी त्या पोरांना तिकडे गुंतवून आली का, तर तुला आणि मला चांगलं बोलता यावं. आणि तू, मी तेवढे बोलते आणि गपगार बसलाय पडून. हे संगे, आता मला इथून पुढे तुला भेटायला पण जमणार नाही आणि बोलायला पण जमणार नाही. आणि तू पण काही पडत पडू नको बघ, म्हणजे पुढे जाऊन आपल्या दोघालाच त्रास नाही का. आता ह्यात कसला आलाय त्रास? या घडीला तुला मी पाहिजे आणि मला तू पाहिजे, आणि तेच तर करतोय ना आपण. मग कशाला एवढं घाबरायचं आणि विचार करत बसायचा? संगे तुझं बरोबर आहे का, पण त्या दिवशी नाही का भाऊने आपल्या दोघाला एकत्र बघितलं, त्यानंतर मला लय मारलं भाऊने आणि समजून पण सांगितलं की तुझ्या नादाला लागायचं नाही म्हणून. आणि तू असा विचार करत असेल की मी भाऊला भेटतो का काय, तसं नाही बरं का. पण आता बघ की, आता जर भाऊने आपल्या दोघाला एकत्र बघितलं तर ते आता तुलाच बोलते आणि तुला कामावर नको काढू टाकतील का, म्हणून म्हणतो. हे बघ, त्यांना जे करायचे ते करू, पण माझ्या डोक्यात तर फिक्स आहे, इथून पुढं माझ्यासाठी तू आहे आणि तुझ्यासाठी मी आहे, कळलं? संगे येडीबिडी झालीस काय, नको मला नादाला लावू. मी नादाला लावते का तू मला नादाला लावलीस? अगं नको असं करू. का नको करू? मला वाटलं तर मी करणार बी, तुला जवळ घेणार बी. अगं संगे सोड की अगं. तुमच्या दोघांची लय जुनी दोस्ती आहे वाटतं. जुनी दोस्ती? अगं लय जुनी दोस्ती, म्हणजे एकदम चड्डी दोस्ती आहे. होय, लयच जुनी आहे की. मग आहे की. बरं सोमा, वर्षात यायचं ना अतुलचं आत काय चाललं असेल बरं? तेच चालू आहे, जे पुढं आपलं चालू होणार आहे, म्हणजे प्रेम प्रकरण ग. ए सोमा ग बस, काय बी नको बोलत जाऊ. हे बघ, काय पण नाही बोलत आहे बघ, जे आहे ना तेच बोलतोय. आणि राम्या काय बसला इथं, जाय ना घरी बिरी, कामधंदे आहेत का नाही तुला? उग इथं मडाला राखण बसल्यासारखं बसलाय. ए रामा, मी तुला जा म्हणलीये का? बस इथं. बसतो की. एवढं का शांत बसलाय मुक्यावानी? बोल की काय तर तू पण. हे बघ वर्षा, ते दिवशी का नाही मायाकडून चुकलंच बघ. मी तुला तसा डोळा मारा नव्हता पाहिजे होता, पण मी गडबडीत डोळा मारला आणि त्याचं मला लय वाईट वाटतंय बघ. आणि त्यासाठी मी तुझं पाय धरून माफी मागतोय बघ. सॉरी. अरे उठ. सॉरी बरं का. होय होय, तुझं सॉरी आला माझ्यापर्यंत, मला कळतंय. ए राम्या येड्या उठक्या, तू कम नाटकी करायला लागला? नाटकी नाही करत, जे काय तेच करू तुझ्या. अरे रामा, मला माहिती नाटकी नाही करत तू, पण ह्याची काहीच गरज नाही. उठ तू. पण मला तुझ्या संग अजून बोलायचं आहे. तू माझं बोलणं होत नाही तर मी तुझं पाय सोडणार नाही बघ. बरं बोल पटपट, काय बोलायचंय ती. हे बघ वर्षा, मी तुला त्याशी डोळा मारला कारण का मारला, तू माझ्या मनात अशी आरपार गुंतली बघ. आणि आजकाल ना खाता पिता उठता बसता मी तुझंच नाव घेतोय बघ. ती नाव का घेतोय तिचं कारण सरळ आहे. तू ना मला लय आवडती बघ, मी तुझ्यासोबतच लग्न करतोय. पट्या अरे लग्न करतोय काय बी काय बोलायला लागला. सोड माझ्या वर्षीला. तू वर्षा, तुझी कसली वर्षा? वर्षा माझी या. हा नाही आहे का नाही वर्षा? अरे रामा, पाय सोड रामा, पाय दुखतोय रामा माझा, सोड की पाय. तू कोणाची सांग अंतरच पाय सोडणार. ए यार पिसाळ बिसाळ काय, सोड की तिचे पाय. तू वर्षा आधी कोणाची सांग तरच पाय सोडणार. बरं बरं सांगते.
वर्षे नको सांगू ग. सांग नाही तर पाय सोडणार नाही वर्षा. अरे रामा वर्षे नको सांगू. तू कोणाची सांग तर पाय सोडत असतो. पाय सोड तुझ्या. तू कोणाची सांग. लग्न न होण्याच्या भीतीने पोरपाक एडी होऊ लागली होती. काहींना काही केल्या प्रेम भेटत नव्हतं, तर काहींना प्रेम एवढं भेटत होतं की ते नको नको झालं होतं. एखादी गोष्ट अति भेटली की ती नको नकोशी वाटते. त्याचप्रमाणे संगीच्या बळजबरीमुळे अतुलच्या मनात संगी ही नको वाटणारी गोष्ट बनत चालली होती. पण इकडे वर्तमानात मात्र नेहा अतुलला हवी हवीशी वाटणारी गोष्ट बनत चालली होती. आता तर खरी मजा आहे. मला काय ऐकायचं बी नाही आणि काही बोलू पण नका. एकतर हसून हसून दम लागलाय मला लय. हाय का आता लगेच जमतेस बने हा तू. आताच असं तर पुढं कसं होणार? पुढं कसं होणार म्हणजे? हेच की लग्नानंतर कसं होणार आहे? लग्नानंतर कसं होणार आहे? अगं आता तू नुसतं हसून हसून दमतेस ना. समजा उद्या मी घरी आलो आणि तुला काहीतरी काम करायला सांगितलं तर दमणार ना तू. म्हणून म्हटलं कसं होणार आहे. तुम्हाला पाहिजे तसंच होणार. हो ना? हो की. तशा पण माधुरीताई आजकाल मला बऱ्याच गोष्टी सांगतात. त्यांना मी एकदा विचारते, मग आपल्याला काही अडचणच येणार नाही. बर आजकाल माधुरीचं तुझं लय जमतंय का? हो, ते दोघे इथे आल्यापासून आमचं लई म्हणजे लई जमतंय बघा. जरा मही हो. हा मी काय म्हणते, हा. ते आता एवढा पाऊस झाले मग गवत कसं कापायचं? आता कशाला गवत कापायचं, बघू परत पाऊस उघडल्यावर. हा बरं बरं तर चल बरं गप्पा गोष्टी करू. बरं बरं बसाव जरा आडुशाला. लयच पाऊस झाला काय. पाऊस पण पाहिजे. पाऊस नाही काही नाही. काम खळंबाटे ना आपली. ना पाऊसच आला की. झालं का सगळं? होय होय. नेहा नेहा का हो काय करतो त्या? काय नाही बसले होते. हा का लीच पाऊस झाला हो. म्हणलं जरा काम करावं नंतर. आयला सगळी कामं झाली बघा. एक तेवढं शेवटचं काम राहिलं पण घोटाळाच केला पावसानं सगळं. खूप पाऊस पडतोय हो ताई. हो ना आज जरा जास्त चालाय नाही काय. लग्न झाल्यावर ना आम्ही जोडीने बघा त्या डोंगरावर फिरायला जाणार आहे. असं जाशाल कसं आहे ना हे बघ, लग्न करण्यासाठी ना बाकीच्या गोष्टी बघण्यापेक्षा ना मुलगा कसा आहे हे बघितलं पाहिजे. आणि जर मुलगा कसा आहे हे बघायचं सोडून जर बाकीच्या गोष्टी बघून जर लग्न केलं ना तर पुढं लय जड जातं बघ. बाकीच्या गोष्टी म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टी होत आई? अगं म्हणजे तो कसा बोलतो, कसा करतो, कसा वागतो, म्हणजे काम कसा करतो, काय काम करतो असं. आणि बापाच्या जीवावर जगणारा नको बाई. तसले बिलबिले काही कामाचे नाही. पुढे जाऊन आपल्या छाती उभं जाते. काही पण काही बोलते हो ताई. अगं मी जे अनुभवले ना तेच बोलते. हां असं मग. आणि इकडे बघ, मी तुला ना आता स्पष्टच बोलते. त्या पोरगा बघताय ना त्यांना बघू दे, पण तू त्या पोराला जरा समजून घे, समजून घे आणि मगच निर्णय घे. काय बरं ताई. लयच महत्वाचा विषय चालू दिसतोय त्या दोघींचा. हा ना. असा काही नेमका विषय असेल. आता ते मला काय माहित असणार बुवा. मी सांगतो ना काय विषय असेल. हा काय त्या नेहाचं लग्नाचं चालू आहे ना. हा तेच ते तुझ्या बायकोला सांगत असेल आणि तुझी बायको तिचा अनुभव नेहाला सांगत असेल. 100% सांगतो बघ तुला. नाही नाही असं कोण कोणाचं कशाला अनुभव सांगत असतं होय तो. अरे असंच असतं. या बाया एकमेकींना सगळं सांगतात, कळलं का. ते आपल्या माणसांसारखं नसतं. त्या एकमेकींना सगळं सांगतात आणि मग अशा हसतात बघ. जाऊ दे त्यांच्या कुठं नादी लागतात. आपण आपली कामं करू की. अरे सगळी कामं झाली की आता कसली कामं करतो. होय ना राव. बरं पहिलवान, मी काय म्हणतो, ह्या दोघींचं बोलणं बघून मला काय वाटतं, म्हणजे बघा एक मालक आणि कामगार म्हणून नाही सांगत आहे, एक जिगरी दोस्त आहे त्या हिशोबाने सांगतोय. ऐकणार का? होय बोला की.
ऐका मी तुला जिगरी दोस्त बोलतोय आणि तू आवजाव करतो. बरं बोल बोल. हां आता बघ या वस्तीमध्ये माझा कोण मित्र नाही आहे आणि तू पण कोणाच्यात मिसळत नाही बरोबर. तर त्या दोघी जसं एकमेकांना सगळं सांगतात, सगळ्या गोष्टी शेअर करतात, तसं आपण पण जिगरी दोस्तावानी एकमेकांना सगळं सांगू एकदम खोलून. हां म्हणजे कसं आता माझं पण बघाबघीचं चालू आहे, 4 गोष्टी मला पण कळतील आणि मी पण इकडचं तिकडचं बघत असतो, ऐकत असतो, त्याचा तुम्हाला पण फायदा होईल नाही का. ते बी आहे म्हणा. मग बरोबर का नाही. होय बरोबर आहे तुमचं. मग अरे हा नाना कधी चुकीचं बोलतच नाही, कळलं का. हां होय की. होय होय. आईला विसरलोच की मी. मसरसली वरण टाकायची मला. आलो लगेच जाऊ. हां राहिली का. हां हां आलो लगेच. हे चल मसरसनी वरण टाकायची. बरं बरं व्हा पुढे, आम्ही आलोच. बरं चल नेहा येते मी, ते गुरांचं आवरायचं ना. हो चला या. नीट ना हळू येते आधी सारखी घसरची. नाही नाही चल तिथं म्हणच. पाणी आहे, हात पाय तोंड धुवून घेऊ. बरं बरं हळूच ये बघित ना. हा होय हो. ते नेहाने बोलवलं होतं चहा प्यायला. अगं आता कुठं जाणं होतोय आपल्याला. हा हा मग म्हणूनच म्हणलं जाऊ दे, म्हणलं नंतर येऊ. ती लय गुणाची पोरगी आहे बघा. हो आपलं परकत तिच्या काय बी डोक्यात नाही. एखादं फुलणाऱ्या कळीसारखीच आहे बघा ती. एवढं मोठ्या घरची आहे पण मोठ्यापणाचा आव बिलकुल नाही तिला. कोण नेहा होय. आता मग दुसरी तिसरी कोण. होय नाही नाही दुसरी कुठं आहे तो. पण तुला सांग का नानाचा बी स्वभाव चांगला आहे. म्हणजे दोघं बी चांगले आहेत. आता नेहाशी एवढं बोलणं होत नाही माझं, पर चांगली म्हणजे घरच चांगलं आहे बघ त्यांचं. खरं आहे तुमचं. हां बरं झालं बघ आपण त्या नासक्या घराला सोडून आपण इकडं आलो होतो. म्हणजे असले चांगले लोक आपल्याला भेटले असते का सांग बरं. होय की. बाकी किसनाचं बी चांगलं चाललंय बरं का. म्हणजे आता त्याचा मध्ये काहीतरी जॉब बघत होता ती बी लागलाय. पण आता काय खरं काय खोटं त्यालाच माहिती. अहो आता वेळ आहे तर बघा की बोलून. असं म्हणतेस. थांब करतोस फोन. हा आपण पुन्हा जाऊया आता गावी. नक्की. आणि दादालाही बरं वाटेल. अरे काय टायमिंग आहे. आपण दादाबद्दल बोलतो आणि त्याचाच फोन. हा दादा बोल, काय म्हणतोय. अरे काय किसना कसं आहे, काय चाललंय. मी मस्त मजेत, तू सांग. होय आणि आता कुठं कामावर आहे का कुठं बाहेर आहे. नाही आज संडे आहे ना, असो आम्ही बाहेर आलो जरा. आम्ही म्हणजे कोण कोण. अजून कोण असणार आहे, तेजू आणि मी. होय तेज आहे काय सोबत. हो ना इधर बोल. हॅलो महादेव काका, कसे आहात. हा आम्ही मस्त आहे, तुम्ही कसे आहात. मी पण एकदम मजेत आहे. बाकी माधुरी काकी कशा आहेत. हा काकी चांगली की हाय की. थांब देतो काकी. तेजू आहे तेजू. बरोबर. हॅलो तेजू. हा काकी कशा आहात. बरं ना सगळं. सगळं बरं आहे. आता तूच सांग कधी गोड बातमी देतीये. कसली गोड बातमी. अगं इकडे सगळ्यांची लग्न जुळल्यात. आता आम्हाला बी वाटतंय तुमचं दोघांचं पण उरकून टाकावं लवकर. म्हणजे कसं तुम्ही बी तिकडं खुश आणि आम्ही बी इकडं खुश. हा ते बघू ना पुढे. अगं पुढं मागं काय घ्यायचं लवकरच उरकून. हा कृष्णा बघा काय बोलतोय. बरं बरं. हॅलो. हा वहिनी बोला, काय म्हणता, कशा आहात. अहो ती लग्नाचंच म्हणते. कधी करते तुम्ही लग्न. वहिनी त्याला खूप वेळ आहे, बघू आपण नंतर बघू. हाय का भाऊजी. अहो ती दाढीची केस फार ढवळी झालीत ना.
अजून किती वेळ करताय? बरं ऐका बहिणी, मी आता सध्या कामात आहे, आपण नंतर बोलू. ओके, बरं बरं ठेवा. बाय 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 बाय. काय रे, तू काय आपल्या लग्नाचं बोललायस का त्यांना? अगं नाही. काय काय सांग? अहो त्यांना लग्नाचा विषय काढला की लगेच टाळाटाळ केली हो. काय? आता हा मग तेजूला बोलले तर ती म्हणती बघून बिगू. मला काय खरं वाटाणा बाई यांचं. खरंच का काय? नाहीतर काय. हे बघा तुम्ही रातच्याला ना किसनाला बोलून घ्या. होत असेल तर बोल भेट म्हणावा. काय नाहीतर रातच वेळ वाया जायचं त्याचा आणि ती पोरगी घ्यायची वापर करून. होय, बोल तुम्ही रात. चला चल चल चला हळूच ये. हळूच ये ग. बरं बरं. शटाप यार कृष्णा, जर तू बोलला नाहीयेस मग ते मला असं का विचारतायत? अगं ते बोलतायत, विचारतायत कारण त्यांना वाटतं व्हावं. ओके, तू जास्त लोड नको घेऊ. हे बघ यार, लोड घेण्याचा इथे विषय नाहीये. तू त्यांना अशी खोटी आस लावून देऊ नकोस. उगाच नको रे उगाच. आणि तुला मी पुन्हा एकदा सांगते, वी आर जस्ट फ्रेंड्स. सो फ्रेंडशिपमध्ये ना लग्नाचा विषय येतच नाही. अगं ठीक आहे, चिल, शांत हो. त्यांच्या वतीने मी माफी मागतो. ओके, सॉरी. आणि हा विषय काय ना तो पण मी क्लिअर करतो. तू चिल राहा. आय होप सो. तेजू सध्या तरी कृष्णाला लग्नाचा मित्र म्हणून बघत नाहीये. फक्त चहा पाणी पाजणारा मित्र ती समजत असावी. आणि तीच गोष्ट कुठेतरी माधुरी आणि महादाच्या डोक्यात आली असावी. म्हणूनच महादा माधुरी 2 पावले पुढे सरकून नेहाबरोबर लग्नाबद्दल बोलू लागले असावेत. काय नाही, फोनवर बोलते. बोला की मैत्रिणीसोबत. मैत्रीणच आहे की दुसरं कोण? मैत्रीणच आहे. बरं ते लग्नच काय झालं? मी कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलंय ना की माझं असं मुलाबद्दल फिक्स असं काय नाहीये. घरचे जसे बोलतील तसंच मी करणार आहे. मुलींचं असंच असतं. आता तुमचंच घ्या की. आता माझे घरचे द्यायचे बोलले म्हणून दिलं आणि आपलं लग्न झालं. ते जर माझ्या हातात असतं तर मी थोडी ना तुम्हाला हा बोलले असते लग्नाला. हे गप ग तू. एवढं जर पसंत नव्हतं तर लग्नाला कशाला तयार झाली मी? काय नाही. हो ना, कशाला तयार झाला तुम्ही? तयार झाली कारण मला त्या काळात तुम्ही आवडले होते. असं म्हण ना मग. का उगा नेहासमोर माझी इज्जत कमी करते का? बरं बाबा, मला तुम्ही लग्नाला पसंत पडले म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं. आता खुश? हा. आणि नेहा, तुला बी जो मुलगा पसंत आहे का नाही त्यासोबतच लग्न करा. हो ना, मी पण मला जो मुलगा पसंत पडेल मी त्याच्यासोबतच लग्न करणार. एकंदरीत तुला जसा मुलगा हवा तसा मिळालाय, बरोबर ना? हो ना. तुझ्या तात्यांनी पसंत केलाय म्हणून बोलतेस की तुला पसंत आहे म्हणून? तात्यांनी पसंत केलं म्हणून मी ते आले. पण दिवसभरात आपण जे काही बोललो त्यातून वेळ कसा गेला हे कळलंच नाही. त्यामुळे थोडं का होईना तुम्ही मला आवडू लागलाय. हो हो, नशीब माझं. आणि तुमचं काय? माझं काय, मी जेव्हा तुला पहिल्यांदा बघितली ना तेव्हाच आवडायला लागली होती. आणि आता जसा जसा वेळ जातोय ना तसे आणखी भारी वाटू लागले. चांगलं आहे की. मग मला जसं पाहिजे आणि माझ्या घरच्यांना जसं पाहिजे तसंच जावई भेटलंय की. पण पुढे पण असंच राहावं म्हणजे झालं. तू सारखं अशी काय बोलते का? पुढे पण असंच वागा, पुढे पण असंच वागा. वाईट आहे का मी? भीती वाटते ना राव, नको असं बोलू. भीतीचं काय नाही हो. मागे लोक कसे बोलतात माहिती आहे ना तुम्हाला. जुळलेली नाती तुटलेली बघितलीत मी. मी आहे ना, नको टेन्शन घेऊ, बिंदास राहा. मी राहते बिंदास, पण तुम्ही बिंदास राहू नका म्हणजे झालं. लग्नाची तारीख काढा म्हणजे एकदा जर लग्न झालं की टेन्शन नाही. खरं आहे तुझं. संगे, ए संगे, तू जवळची आहे म्हणून तुझ्या भल्यासाठी सांगतोय. समजलं? तुझ्या या अशा वागण्यानं तुझं, तुझ्या पोराचं आणि तुझ्या नवऱ्याचं नुकसानच होणार आहे. आणि संग ह्या आतल्याचं बी आयुष्य बरबाद होणार आहे. त्यामुळं म्हणतोय तुमच्या दोघात जे काय लफडं चाललंय ते इथंच थांबवा. आणि बरं, तुझ्या नवऱ्याला अजून तुमच्या दोघांच्याबद्दल काही कळलं नाही. त्याला कळायच्या आधी हे इथं थांबवा. काय बी करा पण थांबवा. म्हणजे मला तुझ्या नवऱ्याला इथं बोलवून घेता येईल, त्यासंग बोलता येईल. तुमच्या दोघात आहे ना उभं येतात
चर्चा करून समजोता करून तुला रांकी लावतोय. अरे तुझ्याच भल्यासाठी सांगतोय. कळतंय का संगे? ठीक आहे भाऊ. हां. आणि आतल्या जे झालं ते झालं, समजलं. आता तुझं लगीन बी ठरत आलेलं आहे. ती चांगल्या घरातली पोरगी आहे. त्यांना तुझं फोटो आवडलेला आहे, म्हणजे स्थळ जुळल्यासारखंच आहे. तर ते स्थळ बघायला जायच्या आधी तुमच्या दोघांचं जे काही लफडं आहे ते थांबलंच पाहिजेत. कळतंय? कळतंय ना? व तुझ्याच भल्यासाठी सांगतो. आणि तुमच्या दोघांच्या उभयतांच्या खुशीसाठी हे जे काही चाललंय ना ते थांबवा, इथंच थांबवा. जातो गावात. संगे चल, तुला गावात सोडतो. नको भाऊ, हाय की वर्षी, तिच्या संग येईल. जशी तुझी इच्छा. दोघी पटापटा. बघू मी हात त्यात जरा. आतल्या तुझ्या लग्नाचा विषय चाललाय? नाही तसं काय नाही. मग भाऊ काय बोलून गेले रे? संगे तू जरा आचल, तुला समजून सांगतोय. आतल्या तुझ्या लग्नाचा विषय चाललाय तर हा, तरी म्हणलं तोंड का पाडून राहतोय? माझं डोकं दुखतंय हा. लग्नाचा विषय चाललाय ना, एवढी खाज आहे तुला लग्न करायची, मग गपचूप करायचं ना. मला कशाला एवढ्या दिवसाचं नादाला लावून ठेवलंय र? अगं संगे काय पण काय बरळतेस तू? काय पण नाही बरडतीये, जे आहे ना तेच सांगते मी. आणि इथं आल्यापासून कितीदा सांगितलंय रे तुला मी, हा नको त्या लग्नाच्या फंद्यात पडू. अरे लग्न करून काही हाताला लागत नाही बघ, नुसत्या जबाबदाऱ्या आणि लाडतरी मागे लागतात. तरी तुला समजत नाही. तुझी संगी तुला सांगते तरी तुला समजत नाही. अगं माझं सोड ग, किंवा तुझ्या लेकराचा तर विचार कर. त्याच्या भल्यासाठी मी भाऊ बोलतो ना. माझ्या लेकराचा तू नको विचार करू. आणि तुला विचार करायचा असेल ना तर माझा विचार कर. माझा विचार करायला लागला ना, बघ कसं सगळं सुरळीत होतंय. अगं तुझाच विचार करतोय ग, म्हणून तर एवढं शांतपणे ऐकून घ्यायला लागलोय. एवढं शांतपणे ऐकून घेतोय ना, तर एक गोष्ट डोक्यात टाक. लग्न करायचं असेल ना तर आपण दोघं लग्न करू. माझ्या पोराला आपण दोघं सांभाळू की, बाकी दुनियाला जाऊ दे तिकडे भोकात. एडे ऐकून घेतो म्हणजे काय पण बोलायला लागलीस काय? काय पण कुठं, जे तुझ्या आणि माझ्या फायद्याचं आहे ना तेच बोल. स्वतःच्या नवऱ्याला सोडून माझ्याकडे येणे हात कसला आला का तुझा फायदा? हे मला नाही आवडत ते रानटी. मला त्याच्या आणि त्याच्या ते येडे यायचं काहीच पटत नाही बघ. त्यामुळे तू किती काय केलं ना तरी मी तिकडे नांदायला जात नसते. आणि मला नांदायचं असेल तर मी फक्त तुझ्यासोबत हाच घरामध्ये नांदणार. मला हे जमणारच नाही, म्हणजे मला करायचंच नाही. तर काय काय तुला हे जमणार नाही? काय बोलला? असं तू बोलूच शकत नाही. आणि जर का असं बोलला तर तुझा आणि तुझ्या त्या भावाचा नाही बाजार केला ना तर बघच मग. ए संगे फोगड बन ठेवतो का तुझं? प्रेमाने ऐकतो म्हणजे काय चालणार का माझ्यावर? हा चालली बाजार उठवायला. ए वर्षे सोने हाजर. अरे काय झालं का? हा चल बरं बघू. ये. तू असं नाही करू शकत. असं नाही करू शकत म्हणजे माझ्याकडे जाऊन सांगणार तू कोण का? ए आता मी तुझी कोण झाली होय रे नासकी? फोगड बन ठेवतेस का? मार ना. मारणार आहे का मला? मारणार म्हणजे काय? माझ्या अंगाला हात जरी लावला ना, नाही तुझं नाही नाटकेलं तर बघत. बघितलं का? जय शिकरणी ना वैशीच भरणी लय लपडी करतो बघ कडू. मला काय करायचंय ना गप्पा तुम्ही. मी पण अरे गप्पा. हा लग्न होतंय. नाही तुझं होणारं लग्न मोडलं ना नावाची संगी नाही. माझं लग्न मोडा, माझं लग्न मोडा, माझं लग्न मोडा. चल घरी घरी चल. मी घेत ना भिकारडे. भाऊ जाऊ दे ना, कशाला विषय वाढवतोय? बाकी माझं लग्न मोडा आली ती. अरे देव तुझं कधीच भलं करणार नाही. कुत्रिया अरे असंच पाहिजे हा. हा जा बघतो माझं मी काय करायचं ते. भिकारडी कुठली चालले माझं लग्न मोडायला. ऐकून घेतो म्हणजे काय पण बोलायला आली ती.
दिसू नको आता फुकाट मारशील. बघितलं ना कसं बोलते. जाऊ दे ग, विषय सोडून दे चल. बघितलं का चांगल्या पुरीचं वाटोळ केलं ते. हा असलंच आहे ती नासक आणि तू बी त्याच्याच नादी लाग. कर त्याच्या पुढं पुढं. हापस आता. चला अतुल भाऊ येऊ का मग? हाय. जेवला का? जेवण केलंय. बर मग आता काय आता यातनं बाहेर कसं पडायचं? त्यात काय एवढा विचार करायचा. अशा गोष्टींचा अजिबात लोड घेत नाही. हे झालं बरोबर बोल. पण आतनं तुला बी वाटत असेल ना की आता लई झालं हे, बस करावं आता, वैताग आलाय. हां हे बघ त्यामुळं म्हणते मी ते फुगरीवाणी काही बोलू नको. जरा डोकं शांत ठेवून विचार कर आणि कसं मिटवायचं आहे ना ते बघ. भाऊ बोललेत तिला, तिच्या नवऱ्याला पण बोललेत. पाहुणे येऊन तिला समजून घेऊन जातील. बाकी माझं काय, मी पोरी बघायला लग्न करायला मोकळा. एवढं तुला सोपं वाटतंय ना ते तेवढं सोपं नाही आहे. अरे मग अशी त्या बाईचा चिरकलेला आवाज पर आमच्या घरापर्यंत येतो आता. त्याच्यावरून ती काय बाई शहाणी म्हणून वाटत नाही. आणि जर शहाणी जर असते ना तर असं दुसऱ्यांच्या घरी जाऊन तिनं तमाशा नसता केला. हे बघ त्यामुळे तुला सांगते जे काय आहे ना ते प्रेमाने आणि समजुतीनं मिटव ये. म्हणजे कसं तुला पण त्रास नको आणि त्या बाईला पण त्रास नको. काय बरं बघू, तिचा नवरा आल्यावर बोलतो तिच्याशी. आणि हां जे काय असेल ना ते भाऊला तिच्या आईला आणि तिच्या नवऱ्यालाच बोलू दे. तू अजिबात काय मध्ये पडू नको आणि मध्ये काय बोलू पण नको. होय. बरं चल येते मी. घरी पैलवान नाही, ते पैलवान याच्यात मला जावं लागेल. नंतर त्यांनी आपल्याला असं बोलताना पाहिलं ना तर तो तमाशापेक्षा मोठा तमाशा ते करते. येते मग. आणि हां काळजी करू नको, मी आहे ना. थांब ना. हॅलो. हां बरं झालं तसं बोललीस. आता मला नाही वाटत तिचा फोन येईल परत. हां ठीक आहे चालेल. तुला निघाल्यावर करते कॉल मी. ठेवू का? बाय. ऐका ना, माझी मैत्रीण राणीचा कॉल आला होता. तिला आईचा फोन गेला होता. आई बोलली तिला की नेहा कुठे. मग काय घेतलं की तिने सांभाळून. बघा तुम्हाला भेटायला मला किती कुटाणे करावे लागतात ते. आता खरं सांगू, आपलं आयुष्य हे कुटाणावरतीच टिकून असतं बघ. जर आयुष्यामध्ये कुटाणे नसेल ना तर जिंदगीला बोर वाटते, आहे का नाही? आता तुम्ही म्हणताय म्हणल्यावर तसंच असेल. मी म्हणतोय म्हणून नाही, असंच असतंय. हां मग तुम्ही मला बघायला आला होता आणि लग्नासाठी मला मागणी घातली होती, तो काही कुटाणाच होता का? हो तर कुटाणाच होता. आता मला सांग, मी लग्नासाठी बघायला आलो आणि मागणी घातली, हा पण एक कुटाणाच होता.
आणि तिथून पुढं आपलं लग्न होणं, आपल्याला मुलं बाळ होणं आणि त्यांची परत लग्न होणं हा पण एक प्रकारचा कुटाणाच आहे. बरं ते जाऊ द्यात. तुम्ही मला सांगा, तुम्ही मला भेटायला आला होता आणि तुम्ही मला पहिल्यांदा बघितल्यावर तुम्हाला कसं वाटलं होतं? खरं सांगू, जेव्हा पहिल्यांदा मी तुला भेटायला आलतो का नाही, माझा मूड लय ऑफ होता बघ आणि लय टेन्शनमध्ये होतो. पण जेव्हा पहिल्यांदाच तुला बघितलं, ते पण साडीमध्ये, आहा, तुला बघून माझा मूडच फ्रेश झाला. हो का? होय. पाणी घ्या. त्याच्यासारखा उत्तम शेती करणारा गावात कोणी सुद्धा भेटणार नाही. ते दिसतेच. हो. बाकी तुमचं कसं काय? इकडे घ्या. तुम्ही आता कुठं जिल्हा परिषद शाळेला दुटीला असता ना? होय, तिकडेच असतोय बघा. आणि तालुक्याचं घर बांधायला काढलंय ना, त्यामुळं इकडं शेतीवाडीकडं नावापुरतंच यायला जमतंय बघा. त्यामुळे इकडचं शेतीवाडी घर बीर सगळं अतुल आणि त्याची मंडळीच बघणार आहे बघा. हा ना, मी पण तेच केले राव. आमच्या नानाला पण खाली मोठा गोठा घालून दिलाय. सगळं चांगलं आहे बघा. ते बी मस्त व्यवस्थित बघतोय सगळं. होय, आपलं जे काय असतंय ना, ते आपल्याच लोकांसाठी असते बघा. मग असायचंच की. वा, पुरीनं बनवलं. मग वा वा, स्वयंपाकात आमच्या मुलगीचा कोण हात धरत नाही बघा. मस्त बनवते. हॅलो, बोला की. आपलं बोल की. वरी या ना, ते पाहुणे आलेत आणि आईला बी मदत होईल ना. पाहुणं? कोण पाहुणं? अहो दीदीला बघायला आलं ते. या वरी लवकर. होय, बरं बरं, येतो. हां या. आई केलं तर त्यांना फोन, येत आहेत ते. तुला आधी फोन करायला काय झालं? ताई असते तर चांगलं आवरलं असतं ना माझं. चांगली दिसतेस की. अजून काय आवरायचं होतं तुला? कोण आलं तू पाहुणं? आता मला तर काय माहिती. चल उरक लवकर, बघून येऊ आपण. जाऊ. हा, हो पण मग आपल्याला कशाला बोलवलं असं? काय तर जेवणा बिवणाचं करायचं असेल, त्यासाठी बोलवलं असेल. मग राहू दे, ये तिकडून आलो करू आपण. चला. असं म्हणते का? हा, बरं चल. मी लय दिवस झाला लग्न जुळवाजुळीचा कार्यक्रमच बघितला नाही. चला मग. चल येऊ बघून लगेच. चल की पटापटा. वय चला. कुठलं पाहुणं पाहिलं असं नाही? अगं कुठलं का असं का ना, पण आपल्या नेहासाठी ना चांगल्या घरामधलं स्थळ आलं असेल बघ. हा बाया, वर्गात लय भारी असेल असा राजबिंडा. पोरगी काय कमी नाही हो, मस्त सुंदर आहे. ऊन भिलय पडलंय बघ. वय ना, पाया पडली होती. गाड्या ही दिसत ते का? आले ते का? हा बाई. विचारू म्हणता अतुल? विचारू का? विचारतोस? बरं विचारतो. हा बरं पोरे, नाव काय तुझं? नेहा. नेहा. आणि शिक्षण किती झालंय? BA. मग पुढे जॉब करणार की लगीन? लगीन. लगीन करायचं म्हणून तर तोंडून बसल्या. काय विचारताय पाहुणे? अहो तसं नाही, परत हिच्या मनात काहीतरी दुसरं असायचं, जॉब करायचं असायचं. सगळं कसं गोड गोड चालू होतं. सगळे लोक खुश होते. लग्न जुळणारच याच विचारात सगळे होते. तोच अतुल भाऊच्या आनंदावर विरजण घालण्यासाठी
तिथे मादा माधुरी येतात. त्या दोघांना समोर बघून भाऊ अतुलचे डोळे मोठे होतात. नेहाला हे लोक नासक्या अतुलला देऊच कसे शकतात अशा विचारांच्या कोड्यात मादा गुरफटून चालला. आणि पडलेल्या कोड्याचं पुढं नेमकं काय होणार हे सांगण्यासाठी मी थोडा काळ ब्रेक घेणार आहे आणि थोडी विश्रांती घेऊन मी परत येणार आहे.